90% इंडियन मिडल क्लास SIP मधून कधीही रिच होऊ नाही शकत, कारण ते या 3 चुकांमधून एक तरी चूक करतात. फर्स्ट म्हणजे IDCW कॅटेगरी चूज करणे. म्युच्युअल फंड्स मध्ये मित्रांनो 2 कॅटेगरीज असतात, एक ग्रोथ कॅटेगरी आणि सेकंड म्हणजे डिव्हिडंड कॅटेगरी. जर तुमच्या फंडच्या नेम मध्ये IDCW असा कीवर्ड असेल तर तुम्ही डिव्हिडंड ऑप्शन घेतलेला आहे आणि तुमच्या फंडच्या परफॉर्मन्स मधून एक स्पेसिफिक डिव्हिडंड तुम्हाला बँक अकाउंट मध्ये जमा केला जातो. रादर दॅन ग्रोथ ऑप्शन मध्ये हाच डिव्हिडंड इन्व्हेस्ट केला जातो, परत ज्याने तुमची कंपाऊंडिंग अजून चांगली होती. सेकंड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 95% भारतीय लोक त्यांची SIP 5 वर्षाच्या आत बंद करतात आणि जवळजवळ 50% पहिल्याच वर्षाच्या आत बंद करतात, ज्यांनी काही कंपाऊंडिंगचा इफेक्ट आपल्याला मिळत नाही. जर तुम्ही SIP करताय तर ऍटलीस्ट 5 ते 10 वर्ष हा तुमचा पिरियड पाहिजे. आणि बंद करायचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे इन्व्हेस्टिंग विदाउट अन ऍडवायझर. जर प्रोफेशनल गायडन्स नसेल तर SIP कन्सिस्टंट राहणं अवघड आहे. आणि थर्ड म्हणजे इन्फ्लेशनला विसरलं. जर इन्फ्लेशन 6% आहे आणि तुम्हाला 12% रिटर्न्स मिळत आहे तर ऍक्च्युली तुम्हाला 6%चे रिटर्न मिळाले. आणि याला टॅकल करण्यासाठी सिम्पली तुम्ही 5 ते 10%ची स्टेप अप SIP करू शकता, ज्याने तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी आणि कंपाऊंडिंग जर्नी काही अफेक्ट होणार नाही.